सत्यस्य योनिनिहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपन्ना. माझा परमात्मा या सत्यासाठी या ठिकाणी जन्माला येतो. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, आज कारागृहातून देवकी आणि वसुदेवाला बाहेर काढलं जातं आणि काढल्यानंतर गर्गाचार्याच्या द्वारे सर्व वृत्तांत देवकी वसुदेवजी गर्गाचार्यजी नंद बाबांना सांगतात. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. नंद बाबा गोपबाळ मथुरेच्या मार्गातून वृंदावनकडे रवाना होतात. आणि आज भगवान शुकदेव सांगतात, आई आणि बाबांच्या सहित आज बाबांनी या मथुरेमध्ये विराजमान होऊन कुलगुरू आज परमात्म्याला प्रत्येक बालकाचा जन्म झाला, जगाचा मालक असला तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये गुरु असणं आवश्यक आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आज माझ्या परमात्म्यानं सर्व कलेचं अध्ययन केलं आणि अध्ययन करून माझा परमात्मा मथुरेमध्ये विराजमान होतो. आणि मथुरेत विराजमान झाल्यानंतर या मथुरेचा राजा घोषित केला जातो. आणि राज्यकारभार करत असताना माझे परमात्मा आज राज्य करतो. आज कंसाच्या जे पत्नी आहेत आज त्या जरासंध राजाच्या बहिणी आहेत. जरासंध राजा मथुरेवरती आक्रमण करतो. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा. परंतु ऐका, सहजरित्या विवाह सोहळा संपन्न करायचा. आपण उद्याचा जो भाग आहे थोडासा फक्त उद्धव चरित्र आपल्याला सुंदर विशेष प्रकारे मांडण्याचा मी प्रयत्न करील. कारण उद्धव चरित्र, उद्धव गीता इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की आपण त्याचा क्षणिक आणि संक्षिप्त मध्ये जर मी सहज बोलून गेलो तर 5 मिनिटांमध्ये त्याचा आनंद घेता येणार नाही. म्हणून याचा विस्तारपूर्वक चरित्र आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत. कारण आज विवाह सोहळा आहे. मी सहजरित्या जरासंध राजाने 17 वेळा आक्रमण केलं, 17 वेळा आक्रमण केलं. आणि 17 वेळा आक्रमण केल्यानंतर 18व्या वेळेस आक्रमण जरासंध राजा करणार. 18व्या वेळेस जरासंध राजा आक्रमण करणार ना, त्यावेळेस सर्व ब्राह्मणाला कैद करून माझ्या परमात्म्यानं ठेवलं होतं. आणि परमात्म्यानं ठेवल्यानंतर आज परमात्म्याने विचार केला, आता जर मला कदाचित पराजय मिळाला तरी चालेल. 17 वेळेस आक्रमण करून जरासंध राजा हरला होता. 18 वेळेस ब्राह्मणाला कैद केलं. जर आता मी हरलो तर तुमचा शिरच्छेद केला जाईल. ब्राह्मणाने परमात्म्याला विनंती केली, हे प्रभू आता काही जरी झालं तरी चालेल, परंतु आज आम्ही याच्या अडकलेलो आहोत. परमात्म्याने विचार केला. 18व्या वेळेस आक्रमण मथुरेवरती केलं. आक्रमण करत असताना भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, परमात्म्याने विचार केला, हरवायचंही नाही, हरायचंही नाही, काय करायचं. 18 वेळेस आक्रमण करत असताना परमात्म्याने रणभूमीतून परमात्मा पळून गेला. आणि त्याच परमात्म्याचं नाव रणछोड पडलं. लक्षात घ्या, परमात्म्याचं नाव काय पडलं? रणछोड भगवान पडलं. परमात्मा निघाला. ज्या पर्वतावरती सर्वजण गेली त्या परमात्म्याला जरासंध राजानं आग लावली. परमात्म्याने विश्वकर्माच्या सहकार्याने समुद्रामध्ये एक सुंदर नगरी बनवली. ज्या नगरीचं नाव काय आहे? द्वारका नगरी. आज परमात्मा कृष्ण, कन्हैया, गोविंद, गोपाळ, दामोदर अनेक नाव आहेत. हरी अनंता, हरी कथा अनंता. परमात्म्याची कथा अनंत आहे, त्याचं चरित्र अनंत आहे, त्याचं गुणानुवादन अनंत आहे, परंतु तो अनंत स्वरूपाचा आहे. या परमात्म्यानं अजून एक नाव झालं, ज्या द्वारकेचं निर्माण केलं. आज परमात्म्याला या द्वारका नगरीमध्ये द्वारकेचे राजे द्वारकाधीश झाले. आता कन्हैयाला कुणीही कन्हैया, कृष्ण, गोविंद, गोपाळ, कनुवा या नावाने ओळखत सुद्धा नव्हतं. कारण आज कन्हैया द्वारकेचा राजा झाला होता. द्वारकेचा राजा झाला, मुलगा मोठा झाला. आई वडिलाला काय वाटतं? आपला मुलगा वयात आला, बाप्पा आता काय करायचं? मुलाचा विवाह केला पाहिजे. हे डोक्यात आलं. आता मुलाचा विवाह करायचा म्हटल्यानंतर भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा
परमात्मा आपल्या मुलाचा विवाह करायचा असेल तर काय करावं लागेल? शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा द्वारकेचे राजे झाले आणि द्वारकेचे राजे झाल्यानंतर आता थोडे वेळ फक्त लक्ष द्या बरं का. परमात्मा द्वारकेचा राजा झाला. आता दोन आहेत, बळीराम दादा आणि कृष्ण आहे. जोपर्यंत बळीराम दादाचा विवाह होत नाही तोपर्यंत कृष्णाचा विवाह कसा होणार? आता बारक्याला लवकर लग्न करायचं पण मोठ्याचं झाल्याशिवाय कसं लग्न करणार? भीष्मक नावाचा राजा होता. आता त्याची कन्या सुंदर सदाचारी मितव्ययी होती. बळीराम दादाचा विवाह करून दिला. आता कन्हैयाने सांगितलं, बळीराम दादा म्हणू लागले, कणवा आता रस्ता मोकळा. मोठ्याचं लग्न झालं, बारका मोकळा झाला, पण याचं एक कुठं आहे? याचे किती लग्न आहेत महाराज? 16,108. बरोबर आहे. एकीनं एवढी बेजारी तर 16,108 म्हणल्यानंतर किती बेजारी. आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे, एक नीट सांभाळता सांभाळता नाके नीव येत. आणि आता 16,108 परमात्मा कसा सांभाळत असेल? परमात्मा कसा आहे महाराज? तो परमात्मा कसा आहे ऐका. ह्या पत्न्या वेगळ्या आहेत. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा परमात्म्याने 8 पट्टराण्या आहेत आणि 16,100 स्त्रिया. 16,100 स्त्रिया वेगळ्या आहेत. 8 पट्टराण्या आहेत. कोणत्या 8 पट्टराण्या आहेत? पहिला परमात्म्याचा विवाह कोणाशी होतो? पहिला परमात्म्याचा विवाह जर होत असेल तर ती सत्यभामेशी विवाह होतो. सत्यभामा. सत्यभामा कोण आहे? आज या राज्यामध्ये ज्या सत्राजित नावाचा राजा आहे आणि या सत्राजित नावाचा राजाला बहु ज्याचं नाव प्रसेन आहे. सत्राजित राजा. आता सत्राजित राजाकडे एक शमंतक मणी होती. आता ते तिजोरी, भारताची तिजोरी कशानं भरते? अनेक प्रकारचं धन आहे. हे राज्य चालवण्यासाठी सुद्धा धनाची आवश्यकता आहे ना. धन पाहिजे. इतकं धन द्यायचा तो मणी कृष्णाने मागितला होता. त्याने मनाई केली, पण तोच मणी घेऊन प्रसेन राजा जंगलामध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. आता जंगलामध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला असताना योगायोग असा हिंस्र प्राण्याने प्रसेन राजावर झडप मारली आणि त्या प्रसेनाचा त्याच ठिकाणी वध झाला. आता वध झाला. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा ही बातमी सत्राजित राजाला कळते. सत्राजित राजानं राज्यामध्ये सांगून टाकलं, दुसरं कोणी नाही, माझ्या बंधूचा वध करणारा एकच आहे. या शमंतक मण्यासाठी ज्याने प्रयत्न केला मी त्याला मागितला पण दिला नाही. याचा अर्थ असा आहे की आज याच कृष्णाने, याच द्वारकाधीश भगवंताने माझ्या प्रसेन रूपी भावाचा वध केला आणि शमंतक मणी घेतला. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, करावं काय? दुःख अंतकरणामध्ये झालं. चोरीचा आळ घेतला आणि चोरीचा आळ घेतल्यानंतर शुकदेवजी महाराज सांगतात, आज कन्हैयाने शोध घेतला तर प्रसेनाचं शरीर जंगलात पडलेलं दिसलं आणि त्याच्यापाशी पाऊलं दिसत होती. त्या पावलाचा शोध घेत घेत एका गुफेत जात होती आणि गुफेत गेल्यानंतर त्या गुफेत राहणारा कोण आहे? गुफेत राहणारा कोण आहे? जामवंत आहे. आणि तो जामवंत काय करतो महाराज? ती जामवंताला शमंतक मुनी सापडलेला होता. जामवंतीला खेळण्यासाठी दिला होता. जामवंतीला खेळण्यासाठी दिल्यानंतर आज जगामध्ये वरदान रामचरित्रात त्रेतायुगामध्ये जामवंताला होतं. ऐका, शेवटला अयोध्येचे राजे रामप्रभू झाले त्यावेळेस प्रत्येकाला सांगितलं, काय हवंय तुम्हाला मागा. जामवंतानी त्रेतायुगामध्ये रामप्रभूला वरदान मागितलं होतं, प्रभू मला कशाचीही इच्छा नाही, तुमच्यासोबत 2 हात करण्याची इच्छा आहे. प्रभूंनी सांगितलं, या जन्मात नाही, पुढल्या जन्मात 2 हात करू. दोघांचं युद्ध चाललेलं होतं. जामवंतासारखा ताकदवर दुसरा कोणी नाही. ज्याला कोणीच हरवू शकत नाही तो जामवंत. हरवणारा फक्त जगाचा मालक. याने ओळखलं, प्रभू तुम्हीच आहात, माझी इच्छा आपण पूर्ण केली, पण विनंती आहे तुम्ही आलात का? प्रभूने पाहिलं, जगाचा मालक पाहत होता आणि पाहत असताना भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा एक काम आहे. काय?
जामवंतनी तो शमंतक मणीही दिला आणि शमंतक मण्याच्या सोबत जामवंतजीचा विवाह करून दिला. पहिला विवाह जामवंतजी तो शमंतक मणी सत्राजित राजाकडे दिला जातो आणि सत्राजित राजाकडे दिल्यानंतर भगवान सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात, सत्राजित राजाने सुद्धा तो मणी देऊन सत्राजिती जिला आपण सत्यभामा म्हणतो तिचा विवाह करून दिला. हिला लक्ष्मणा कालिंदी अशा अष्टपट्ट राणी परमात्म्याचा विवाह होतो. ऐका त्याच्या पुढे ऐका रुक्मिणी जो रुक्मी भाऊ आहे हा विवाह रुक्मिणीचा विवाह आहे. तो सुद्धा शिशुपालाशी विवाह होणार होता पण अंतकरणाने वरण केलं होतं. वरण करत असताना रुक्मिणीने कात्यायनी महामाये देव देव जगतपते अंतकरणातून हाक मारली. ब्राह्मणाचं पत्र गेलेलं होतं द्वारकेमध्ये आणि बलराम दादाला न विचारता आज माझा जगाचा मालक परमात्मा कात्यायनी मातेच्या मंदिरामध्ये येतो आणि रुक्मिणी मातेला घेऊन आपल्या द्वारका नगरीमध्ये प्रविष्ट होतो. आपण सुद्धा 8 पट्टराणीचा विवाह सोहळा होतो. 16,108 रुक्मिणीचा विवाह होतो. आपण तोही विवाह सोहळा आपण साजरा करणार आहोत. तत्पूर्वी 2 मिनिट परमात्म्याचं नामचिंतन सर्वांनी करायचंय. जय जय राधे जय जय श्याम जय जय श्री वृंदावन जय जय राधे जय जय श्याम जय जय श्री वृंदावन जय जय राधे जय जय श्याम
राधे जय जय श्याम जय जय श्री वृंदावन चंदन केसर शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल
प्रसंगी दोना दिवाचे मिलन प्रसंगी दोना कुळाचे शुभ मंगल
ताली वाजवा. या खडगाव नगरीत
कर्पूर गौरम करुणावतारम. आवाज कमी करा. संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. हो श्री सुखवरिले परवा भातिले नारा परिले गाई हरे गाई गरुता आरती करू तुझ भगवंता. करूचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ ते मुनी झाले जन सुखळ.
वस्त्र पुराणे मुक्तमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षदाता देवता भगवंता गमते तनुमानस तीर्थ द्वादश सोपाने योग निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हंस चित्त महिमा ग्रंथाचा वचने ना कोणाचा प्राणच तीरथ नाराचा निपा कविवर संताचा हो तनुबोधाचा स्वयं प्रभेचा वाचक कैकार व्यंकरेचा समुदयता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित करे जन्म मरण पिता प्रजाती जिगरे जाती नाथई वदती कृष्ण हरे देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता मोटांगण हरे हरे राम 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 हरि ओम देवास्तानि धर्मानुतमाना सर्वेनागमयमानस चन्ते पूर्वे साध्या सन्ति देव एकदन्ताय विद्महे तन्नो दन्ति नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र नाना सुगन्ध पुष्पाणि यथाकारो भवानि च पुष्पाञ्जलि ग्रहाणां परमेश्वर मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् हरि ओम शांति शांति गोपाल कृष्ण भगवान नंद के लाला की जय भागवत भगवान की जय माता की जय अपने माता पिता की जय भाई सब संतन की जय श्री राधे